निशांत भद्रेश्वर आमचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते जेव्हा हा अपघात घडला आणि आपण ती दृश्य पुन्हा एकदा पाहूयात। हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेतला, त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितलं त्याप्रमाणे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दुपारी निलंग्यावरून मुंबईकडे उड्डाण करत होते। हेच ते हेलिकॉप्टर आहे ज्या हेलिकॉप्टरने ते मुंबईकडे निघाले होते। मात्र अवघ्या काही क्षणात हेलिकॉप्टरचे जे वरचे उड्डाण घेतल्यानंतर पंख्यामध्ये व्हायब्रेशन मोठ्या प्रमाणात जाणवलं आणि त्यामुळे ते पायलटच्या कंट्रोलच्या बाहेर गेलं। पायलटने त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते लगेच जमिनीवरून येऊन आदळलं। इथे जे झाड होतं त्या झाडावर आणि बाजूला उभ्या असलेल्या ट्रकवर हेलिकॉप्टर येऊन आदळलं। या हेलिकॉप्टरमध्ये 6 लोक सवार होते, मुख्यमंत्र्यांबरोबर 2 पायलट आणि त्यांचे काही सहकारी। मात्र या अपघातामध्ये सुदैवानं कसल्याही प्रकारची हानी झालेली नाहीये, जीवितहानी झालेली नाहीये। यामध्ये मुख्यमंत्र्याचे जे सहाय्यक आहेत त्यांना थोडंफार खर्चटलेलं आहे, मात्र बाकी सर्व जण सुरक्षित आहेत। मात्र हा अपघात होत असताना हेलिकॉप्टर पाहण्यासाठी आजूबाजूला जमा झालेले जे लोक आहेत त्यांच्यापैकी 7 लोकांना यामध्ये मार लागलेला आहे, कारण झाड तुटलं, ट्रकवर हेलिकॉप्टर आदळलं, त्यापासून जे वस्तू उडून गेलेल्या आहेत त्या लागल्या कारणानं 7 लोक हे जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर निलंग्याच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरू आहेत, किरकोळ जखमी आहेत। एकूणच या अपघातामध्ये कसल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही किंवा गंभीर दुखापती झालेली नाहीये, हे सुदैव आहे। कॅमेरामन सुनील गवळीसह निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, निलंगा।